सो मंडळी, असं काय आपलं हे स्ट्रक्चर घरचं रेडी झालेलं आहे. आता आपण ह्याला पटापट ठोकाठोक करू शकत नाही, कारण की बांधकाम कालचंच आहे बऱ्यापैकी. हे सगळं कालच्या दिवसामध्ये ही सगळी साईट आहे ती आपण उठवली आहे. या साईडला तुम्हाला दिसेल. तर त्याला आपण वरती रिंग टाकणार आहोत, ती पण हाफ लोड बेरिंग येणार आहे. खाली आपण फुल लोड बेरिंग टाकले आणि त्याच्यामुळे आपण वरती काय करणार आहोत, हाफ लोड बेरिंग टाकणार आहोत. हे प्लास्टरमध्ये जे तुम्हाला सगळं दिसते ते एकदम क्लिअर कट होऊन जाणार आहे. ते सगळं मी तुम्हाला दाखवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. म्हणजे ज्यावेळी आपण अँगल पण ह्याला ठीक उभा आहे, वरती अँगल वगैरे टाकताना पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन की कशा पद्धतीने आपण ते करणार आहोत. हे प्लास्टरमध्ये सगळं कवर होऊन जाणार आहे आणि बांधकाम खूप मजबूत झालेलं आहे. आता जरी तुम्ही दगड काढायला गेलात काल लावलेला तरी तो पटकन येणार नाही, त्याला ठोकून तुम्हाला काढावं लागेल. एवढं ह्या रेतीचं काम मजबूत होतं आहे. सो असं काय आपण हे स्ट्रक्चर रेडी केलेलं आहे. एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ पडत नाहीत, कारण की मी पण गडबडीमध्ये आहे. खूप धावपळ चालू आहे, 2-3 साईडला कामं चालू असल्यामुळे सध्या एकट्याचीच धावपळ होते माझी. त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काय टाकत नाहीत. पण आता मी तुम्हाला दाखवतो की आपण उमराटचं जे काम चालू केलं होतं, गुहागरमधील उमराट या गावामध्ये आपण काम चालू केलं होतं. तिथे फाउंडेशन वगैरे मी तुम्हाला दाखवलं. त्याच्या पुढचं मी काम तुम्हाला दाखवलं नाही, कारण की इकडे पण पावसाची पण जोरदार तयारी चालू झाली होती. पाऊस पण पडत होता, त्याच्यामुळे मला दाखवता आलं नाही. आता मी इथे साईडवर आलेलो आहे आणि आता जे आपलं काम आहे ते लेंटर लेवलपर्यंत आलं आहे. सो आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे की आपलं काम आहे ते कितपत आलेलं आहे. तर चला मित्रांनो, हे बघा, हे आपलं ते काम आहे उमराटचं. गुहागरमधील उमराट या गावामध्ये आपण हे काम चालू केलं आहे. लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे. 2 BHK घराचं आपलं हे प्लॅन आहे. स्टार्टिंगलाच तुम्हाला मी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, पण आपण ह्याला लोड बेरिंग संपूर्ण टाकून घेतली आहे. फक्त हे नंतर झाल्याच्यामुळे त्याला आपण हे कातळ असल्यामुळे काय फरक पडत नाही. तरी पण आपण इथे या साईडला एक छोटी गॅलरी काढली किचनच्या बाजूलाच. सो आतमध्ये जाऊन तुम्हाला आधी मी प्लॅन दाखवतो की कसं काय. तरी 5 फुटाची आपण समोर गॅलरी दिली आहे, ती पण लोड बेरिंगमध्ये आहे. याला 4 खांब येणार आहेत, म्हणजे तिथे कॉर्नरला एक येईल या साईडला आणि ह्या साईडला कॉर्नरला एक येईल आणि मध्ये गेटला आहेत ते सेंटरला 2 असतील. असं आपण केलं आहे. समोरच आपण 6 फुटाची विंडो दिलेली आहे. 6x3 3.5ची आपली ही विंडो मोठी आहे. ह्या साईडला एक छोटी विंडो दिलेली आहे 2x2ची, 2x1.5ची. सो या साईडला एक 4x3ची अजून एक विंडो आहे. आतमध्ये जाऊन स्ट्रक्चर सगळं समजेल तुम्हाला. सो आता आतमध्ये मी आलेलो आहे. बघा, आता आतमध्ये आलो आणि असं काय आतून स्ट्रक्चर आहे. म्हणजे की हे आता मी हॉलमध्ये आहे. हा आपला मोठा असा हॉल आहे. 12x15चा हा आपला हॉल आहे. 12x15 किंवा 12x13चा आपला हॉल आहे. त्याच्यानंतर 6x5ची आपली ही देवरूम आहे. 6x5ची ही देवरूम आहे. या साईडला तिला 2 विंडो दिलेल्या आहेत. फ्रंटला पण आपण एक विंडो दिली आणि या साईडला लेफ्ट साईडला पण आपण एक विंडो दिलेली आहे. सो या साईडला हे आपलं हॉलचं स्ट्रक्चर झालं. त्याच्यानंतर आपण जाऊया किचनमध्ये. सो हे किचनचं डोअर आहे. ह्या साईडला दिसेल. आता ही 7 फुटापर्यंत आपली ही लेवल आलेली आहे. हे आता किचनचं डोअर आहे. किचनमधून एंटर झाल्यावर ह्या साईडला आपल्याला हे किचन असं बघायला मिळते. आपण भराव पण त्या हाताबरोबरच करून घेतला, नंतर भराव टाकायला भेटत नाही त्याच्यामुळे. तर बऱ्यापैकी भराव आता खाली बसतं आहे बघा. ज्यावेळी थोडी माती लागेल ती आपण सगळी आणून आतमध्ये टाकणार आहोत. तर हे असं किचनचा एरिया आहे. ह्या साईडला तुम्हाला दाखवलं. किचनला आपण 2 विंडो ठेवल्या, त्यात 4x3 2 विंडो असतील आणि एलमध्ये आपला किचन ओटा असेल. ह्या साईडला फ्रीज वगैरे आपण ठेवू शकतो. असं आपण करणार आहोत. ते नेक्स्ट तुम्हाला मी दाखवेन की कसं आपण करणार आहोत. त्याच्यानंतर या साईडला एक गॅलरी दिली आहे आपण छोटी, म्हणजे ही 3 फुटाची आपली गॅलरी आहे. 2.5 ते 3 फुटाची आपली गॅलरी आहे. त्याच्यानंतर या साईडला 11 फुटाची अशी 3x11ची आपली अशी गॅलरी आहे आणि 3 फुटाचा आपण कट्टा दिलेला आहे. म्हणजे 4 दगड लागलेले आहेत. 3 फूट 2 इंचाचा आपण इथे कट्टा दिलेला आहे. तर हे किचनचं झालं. त्याच्यानंतर आपले राहिलेत आता 2 रूम, टॉयलेट, बाथरूम आणि एक स्टोअर रूम. छोटा स्टोअर रूम पण आपण ह्या घराला दिलेला आहे. सो या साईडला आपला जो फर्स्ट रूम आहे, हॉलमधूनच त्याला एंट्री आहे. हा आपला फर्स्ट रूम दिसेल तुम्हाला. हा आपला जो रूम आहे 10x9चा आपला हा रूम आहे. 10x9 आतली कोट्यामधली ह्याची साईज आहे. आतमध्ये असं आपण 10x9चा आपण हा इथे एक रूम काढलेला आहे. त्याला पण आपण एकच विंडो आपल्याला देता आली, कारण की या साईडला स्टोअर रूम आहे, ते पण तुम्हाला मी दाखवीन. ह्या साईडला आपण 4x3ची इथे एक मोठी विंडो दिलेली आहे. 4x3ची एक मोठी विंडो आहे. इथून सगळं आपण बाहेर बघू शकतो. त्या साईडला आपल्या गाड्या पण लागलेल्या दिसतील तुम्हाला. इथून सगळं आपण बाहेर बघू शकतो. रेती पण ही रेती आपल्या गुहागर पट्ट्यामध्येच भेटते, कारण की ही समुद्राची, पालशेतच्या समुद्राची रेती आहे. हिचं जे बांधकाम आहे ते खूप एकदम स्ट्रॉंग होतं आहे बघा. एकदम असं वाईट आणि असं निळसर पडलं आहे.
हे याच्यामध्ये जे कमी सिमेंट टाकलं तरी पण खूप हार्ड होतं आणि जास्त सिमेंट टाकलं तर बघायलाच नको. खूप बांधकाम आहे ते आपलं खूप मजबूत होतं. त्या साईडला चिरा वगैरे आपण स्टॉक करून ठेवला होता. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं बघितलं आणि पाऊस ज्यावेळी आला होता त्यावेळी मी सगळं हे चिरे वगैरे लावून घेतले जेणेकरून आपली जी रेती आहे ती वाहून जाऊ नये त्याच्यामुळे. आणि हे JCBमुळे झाले मित्रांनो. भराव टाकायला आपण JCB बोलवला होता पावसातून आणि अचानक म्हणजे पावसाच्या अगोदरच बोलवला. अचानक त्यात संध्याकाळी जरा लेट JCB आल्यामुळे इथे पाऊस आला आणि हे सगळं बघा हे असं झालं. JCBने ती माती काढून टाकली. सो तो भाग वेगळा आहे. आता आपण आपलं जे स्ट्रक्चर आहे त्याच्याकडे लक्ष देऊया परत. सो आता हा आपला एक रूम झाला. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्हाला दिसेल एक छोटा स्टोर रूम 4x9 की 4x10चा आपला हा एक रूम आहे. त्या साईडला इथे पण आपण त्याला बॅक साईडला एक 4x3ची विंडो दिलेली आहे. हे सगळं बांधकाम आहे ते कोडी आहे. 4x3ची ही विंडो आपण इथे दिलेली आहे आणि हा एक छोटासा स्टोअर रूम आहे जेणेकरून काय छोट्या मोठ्या आपण वस्तू याच्यामध्ये ठेवू शकतो. याची हाईट जी आहे ती 10 फुटापर्यंत वरती जाणार आहे त्याच्यामुळे अजून मस्त वाटेल. हाईट आली की घर अजून मस्त वाटणार आहे आपलं ते. सो असं हे झालं आणि ह्या साईडला आपलं परत आपण एंट्री करूया. आपल्या टॉयलेट बाथरूम आणि अजून एक आपला एक रूम राहिला आहे तर त्याच्याकडे एंट्री करूया. ही छोटीशी गल्ली आहे. इथून आतमध्ये आलात की ह्या साईडला समोरच आपला रूमकडे जाणारा दरवाजा आणि ह्या साईडला आपल्या टॉयलेट बाथरूमकडे जाणारा दरवाजा आहे. हे बघा इथून आतमध्ये शिरलात की एक छोटी गल्ली आहे इथे. हे बघा तर हे मोकळंच राहील. ह्या साईडला इथे दरवाजा असेल इथे दरवाजा असेल तर आपण असे दरवाजे देणार आहोत. इथे तुम्हाला असेल हे आपलं कमोडमध्ये आहे. इथे कमोडमध्ये टॉयलेट आहे आणि इकडे आपलं बाथरूम आपण ठेवणार आहोत. हे 3x6चा आपला जो 4x6चा आपला हा बाथरूम आहे आणि हा जो आहे तो 3.5x4चा आपला कमोडचा टॉयलेट आहे. सो हे इथे जागा थोडी कमी भेटली कारण की स्ट्रक्चरनुसार ते आपल्याला बसवायचं होतं त्याच्यामुळे नेमकं कोडी बांधकाम होतं त्याच्यामध्ये परफेक्टली बसलं आहे. आणि ज्यावेळी बांधकाम पूर्ण होईल किंवा सगळं ते स्ट्रक्चर रेडी होईल त्यावेळी तुम्हाला ते मस्त दिसायला येईल. हे बघा आणि हा आपला 11x10चा एक मोठा रूम आहे. लास्टवाला 11x10चा एक मोठा रूम. त्याला आपण काय केलं ह्या साईडला 5x3च्या विंडो दिल्या आहेत. 5x3ची ही बॅक साईडला एक विंडो 5x3ची ह्या साईडला एक विंडो अशा आपण ते मोठ्या विंडो दिलेल्या आहेत जेणेकरून ह्या साईडचा जो पीस आहे तो म्हणजे एअर पास झाला पाहिजे विंडो उघडल्यावर. असं कोंडल्यासारखं नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे. तर असं काय हे स्ट्रक्चर आपण रेडी केलेलं आहे. तुम्हाला मी ओव्हरऑल सगळं फिरून दाखवतो. आणि हां ही जी विंडो आहे आपली ती आपण 6 फुटाची ठेवली आहे. 6x3 ही अशी विंडो ठेवली आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला मोठा 3 फुटाचा आपण दरवाजा ठेवला आहे. ते लाकडी फ्रेममध्ये येईल आणि एक झडपाचाच असेल. आपण एक झडपाचा ठेवणार आहोत कारण की त्याचं पण रिझन आहे. इकडून जर दरवाजा तुम्ही उघडलात की डायरेक्ट जाऊन ह्या भिंतीला तो लागेल. ह्या साईडला जर डबल डोअर ठेवलात की इकडे काय बोर्ड वगैरे आपण लावतो ते बोर्ड वगैरे बटणं वगैरे फुटण्याचा चान्सेस असतात त्याच्यामुळे आपण ते तसं करणार आहोत. सो असा काय फ्रंटचा लुक आहे आपला. इथे छोटी गॅलरी आहे ती काढलेली त्याला आपण वरतून शेड वगैरे पत्रा वगैरे टाकणार आहोत. ते पण मी तुम्हाला नंतर दाखवेन. हे बघा बांधकाम आपलं झालेलं आहे. ह्याला बाहेरून आतून प्लास्टर आपण करणार आहोत. याला पहिलं आतूनच होतं नंतर आता असं झालं की बाहेरून आपण म्हणजे पहिलं काय होतं बाहेरून शेपकाम करून त्याला रेड कलर मारायचा होता. पण आता असं ठरलं की आपण त्याला प्लास्टर पण करणार आहोत त्याच्यामुळे अजून मजबूती वाढेल. प्लास्टर ही जी रेती आहे हिने जर प्लास्टर वगैरे बांधकाम केलं हिने बांधकाम जरी केलात ना तरी खूप स्ट्रॉंग होतं. हे असं आपलं स्ट्रक्चर आहे. घराची जी साईज आहे 31x30 अशी आपली घराची साईज आहे दिसेल तुम्हाला. हे पावसामुळे असं झालं आहे मित्रांनो. हे तुम्हाला दिसतंय ना ते पावसामुळे असं झालं आहे. पावसातून बांधकाम केलं म्हणून पावसातून बांधकाम जरा पाऊस थांबला वगैरे असेल तर बांधकाम करणे योग्य आहे. पावसातून बांधकाम केलं ते वाहून जाते सगळं दिसेल तुम्हाला या साईडला. आता मी लेफ्ट साईडला आलो आहे फ्रंटून. आता मी एक्झॅक्टली बॅक साईडला आहे आणि मागून बघा बांधकाम किती उठलेलं आहे बघा. मागून एवढं असं बांधकाम मागून उठलं आहे आणि त्याला रिंग पण आपण दिली आहे प्रॉपर जेणेकरून ते बांधकाम फाटणार नाही. बांधकाम फाटणारच नाही कारण की हे सगळं कातळामध्ये आपण स्ट्रक्चर उभं केलं आहे त्याच्यामुळे ते अजून मजबूत झालेलं आहे. इकडे आपली ही रेती आहे पालशेतची रेती. गुहागरमधील पालशेत या गावातली रेती ही खूप महाग आहे. सो मंडळी असं काय आपलं हे स्ट्रक्चर घरचं रेडी झालेलं आहे. आता आपण ह्याला पटापट ठोकाठोक करू शकत नाही कारण की बांधकाम कालचंच आहे बऱ्यापैकी. हे सगळं कालच्या दिवसामध्ये ही सगळी साईट आहे ती आपण उठवली आहे. या साईडला तुम्हाला दिसेल तर त्याला आपण वरती रिंग टाकणार आहोत. ती पण हाफ लोड बिरिंग येणार आहे. खाली आपण फुल लोड बिरिंग टाकले आणि त्याच्यामुळे आपण वरती काय करणार आहोत हाफ लोड बिरिंग टाकणार आहोत. हे प्लास्टरमध्ये जे तुम्हाला सगळं दिसते ते एकदम क्लिअर कट होऊन जाणार आहे. ते सगळं मी तुम्हाला दाखवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. म्हणजे ज्यावेळी आपण अँगल पण ह्याला ठीक उभा आहे वरती अँगल वगैरे टाकताना पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन की कशा पद्धतीने आपण ते करणार आहोत. हे प्लास्टरमध्ये सगळं कवर होऊन जाणार आहे
आणि बांधकाम खूप मजबूत झालेलं आहे. आता जरी तुम्ही दगड काढायला गेलात काल लावलेला तरी तो पटकन येणार नाही, त्याला ठोकून तुम्हाला काढावं लागेल, एवढं ह्या रेतीचं काम मजबूत होतं आहे. सो असं काय आपण हे स्ट्रक्चर रेडी केलेलं आहे आणि तुम्हाला ह्याची अपडेट पण आता मिळून जाईल. बरेच दिवस व्हिडिओ टाकली नव्हती त्याच्यामुळे काय समजत नव्हतं. सो आता मी पण जरा मालकांना भेटून येतो, आपले जे काका आहेत घर मालक आहेत त्यांना पण भेटून येतो. काल माझी तब्येत जरा ठीक नव्हती त्याच्यामुळे मी दवाखान्यात गेलो होतो आणि मला साईडवर येता आलं नाही. सो आता मी त्यांना घरी जाऊन भेटून येतो. त्यांचं घर पण इथे जवळच खाली आहे आणि ही पण त्यांचीच जागा आहे. सो ते एक घर आपलं प्रॉपर्टी बांधून ठेवतात इन फ्युचर. सो असं इथे काम चालू आहे. तर चला आपण जाऊया आता. सो मंडळी, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर चला मंडळी.